नमस्कार कराडकर, कसे आहात? मी एक महिला शेतकरी उद्योजक आलेले आहे आपल्या कराडमध्ये. कुठे तर यशवंतराव चव्हाण मल्टीपर्पज हॉल कराड येथे. कशासाठी तर कराडमध्ये रोटरी कराड शॉपिंग फेस्टिवल भरलेला आहे आणि हे फेस्टिवलचा एक दिवस 16 तारखेचा दिवस हा गेलेला आहे आणि आता 3 दिवस फेस्टिवल आहे. कधी तर 17, 18, 19 हे 3 दिवस फेस्टिवल अजून आहे. आता थोडक्यात सांगायचं तुम्हाला काय तर फेस्टिवल म्हणजे काय. तर आता फेस्टिवलमध्ये आम्ही सहभाग हा कायमस्वरूपी घेत आलेलो आहोत. कसा तर आता कसं असतं, गावाकडं दर आठवड्याला एक बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये प्रत्येक शेतकरी वर्ग आपला शेतातील पिकणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला त्या आठवडी बाजारामध्ये नेतो. म्हणजे थोडक्यात काय, तो जो बाजार भरतो त्या बाजाराला फेस्टिवल देखील म्हणता येईल. बाजार म्हणजेच फेस्टिवल. आता त्यालाच आताच्या या नवीन पिढीने किंवा नवीन माणसांनी त्याला एक आधुनिकतेचं रूप दिलेलं आहे. म्हणजे बाजाराचा शब्द हा फेस्टिवलमध्ये रूपांतर झालेला आहे. तर आता फेस्टिवल हे कशा प्रकारे भरलं जातं, त्या फेस्टिवलमध्ये कोणती कोणती माणसं येतात किंवा कोणते कोणते उद्योजक येतात हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला फेस्टिवल कसं भरलेलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. समोर तुम्हाला दिसत आहे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र कराड नगर परिषद कराड. हा आहे समोरचा परिसर. या परिसरामध्ये आपण आता एंट्री करूया. तर आता समोर जे बाईक असतात, स्कूटी असतात, मोठमोठ्या गाड्या असतात त्यांचे इथे स्टॉल लावलेला आहे राम ऑटो कराड यांनी. त्याचबरोबर इथे मोटरसायकल देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. हा समोर आहे खालचा फ्लोअर. आपल्या इथे एक स्टॉल आहे. तर आता खालच्या फ्लोअरमध्ये आपलं स्टॉल कुठं आहे हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. हा एक थोडक्यात 4 ते 5 दिवसासाठी भरला जाणारा एक आठवडी बाजार नाही म्हणता येणार, पण एक बाजारच आहे. इथे आहे जनकल्याण पतसंस्था कराड. त्याचबरोबर इथे साडीचं स्टॉल आहे. इथे देखील साडीचं स्टॉल आहे आणि इथे निया मखाना मिळतो, म्हणजे जे ब्रँड आहे मखानाचं त्यांचं हे शॉप आहे. त्याचबरोबर इथे वजन वाढवा, वजन कमी करा याचं देखील स्टॉल आहे. इथे भारतातील पहिला डिजिटल सोलर वॉटर हीटर यांचं स्टॉल आहे. इथे RK एंटरप्राइजेस जे परफ्यूम आहेत ते परफ्यूम त्यांचे इथे मिळतात, त्याचा हा स्टॉल आहे. इथे किरण मोबाईलवाल्यांचं शॉप आहे आणि इथे आहे म्हणजे ज्या सायकल असतात सायकलींचं शॉप आहे, म्हणजे स्टोअर आहे. आणि इथे आहे होम केअर पेस्ट कंट्रोल, म्हणजे घरामध्ये आपल्या ज्या किड्या मुंग्या ज्या काही होतात त्यांच्यावरती आपण कसा कंट्रोल करू शकतो, कोणती औषधं वगैरे आपण वापरू शकतो त्याचा हा स्टॉल आहे. आणि फायनली हा आपला स्टॉल आहे वेस्ट फील प्रोडक्टचा. तर आपल्या स्टॉलमध्ये आपण आपला प्रोडक्ट जाम घेऊन आलेलो आहोत आणि हनी देखील आणलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर एक्झिबिशनमध्ये आलात तर आपल्या स्टॉलला तुम्हाला व्हिजिट द्यायची आहे. आपला जॅम आणि हनी टेस्ट करायचा आहे, तो देखील आपण फ्री टेस्टिंग देत आहोत. त्याचबरोबर इथे आहे समृद्धी मसाले आणि इथे आहे उत्कर्ष मल्टी सर्व्हिस सातारा, म्हणजे सोलरचं इथे सगळं साहित्य आहे त्याचा हा स्टॉल आहे. इथे आहे सटाले आरोग्य सेवा केंद्र सेवा कोल्हापूर. आणि इथे बघा, इथे आहे पेंटिंगचं स्टॉल आणि खूप भारी भारी पेंटिंग इथे बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये एक पेंटिंग अशी आहे जी गौतम बुद्धांची आहे आणि ही पेंटिंग बघून मन अगदी शांत होते. खूपच भारी पेंटिंग आहे. आता इथे आहे बघा घराची जी नंबर प्लेट बनवली जाते ती नंबर प्लेट बनवायचं इथे शॉप आहे. आता हे जे एक्झिबिशन भरवलं जातं या एक्झिबिशनमध्ये छोटे किंवा मोठे जे उद्योग करणारी जी माणसं आहेत त्यांच्या उद्योगाला किंवा त्यांचा जो ब्रँड आहे तो ब्रँड कुठेतरी माणसांना माहीत व्हावा किंवा त्याची चर्चा व्हावी किंवा त्याला कुठेतरी मार्केट मिळावं म्हणून हा 4 दिवसाचा एक बाजार थोडक्यात फेस्टिवल भरवलं जातं. तर नक्कीच जर तुमचा कोणता प्रोडक्ट असेल तर तो तुम्ही अशा एक्झिबिशनमध्ये घेऊन जात जा, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय इतर माणसांना देखील कळेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर कराडमध्ये जर असाल आणि एक्झिबिशनला जर व्हिजिट दिली नसाल तर नक्कीच व्हिजिट द्या आणि आपल्या स्टॉलला भेट देऊन मध आणि जाम टेस्ट करण्याचा तुम्ही
आनंद घ्या. ओके.